मित्रांनो नमस्कार, गुड इव्हनिंग. आपण आता आहोत मॉन्ट्रेल इथल्या ओल्ड पोर्ट या एरियामध्ये. सुंदर असं वातावरण आणि आज संडे असल्यामुळे गर्दी फार कमी आहे आणि जनरली या वेळेला लोक खूप कमी असतात. हा जो एरिया आहे तुम्ही जे समोर बघतायत ते एक प्रकारचा छोटासा तलाव आपण म्हणू शकतो. इथे रोपवे आणि एक जायंट व्हील आहे जिथे बरेच लोक, आपण मराठीमध्ये म्हणतो की आकाश पाळणा, यात्रेमध्ये जसं आपण बसतो सेम आहे. याची साईज खूप मोठी आहे व तुम्ही इथं जर अनुभव घेतलात तर तुम्हाला संपूर्ण डाऊनटाऊन मॉन्ट्रियल हे दिसेल. आणि बर्फामध्ये तुम्ही बघू शकतात की किती बर्फ साठला आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आता आपण जाऊया आईस स्केटिंग बघायला. तुम्हाला मी रस्ता दाखवतो. तुम्ही बघू शकता की किती बर्फ जमला. हे जे तुम्हाला ही बाउंड्री, वॉल बाउंड्री जी दिसते याच्या आत सगळं पाणी आहे. हे बाकं आहेत बसायला. उन्हाळ्यामध्ये, समरमध्ये इथे पाणी असतं. पाण्यामध्ये पण बोटिंग्स वगैरे सगळे चालू असतात. तुम्ही बघू शकतात की अतिशय सुंदर असं यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. मला एक्सपिरियन्स करायचा होता, बट सध्या मी एकटा असल्यामुळे अंकिता आणि अथर्व, सर्वेश, पूनम सगळे आले की आम्ही करणार होतो. बट लेट्स सी, बघूयात कधी प्लॅन होऊ शकतो. हा एक ब्रिज आहे छोटासा जो वॉकिंगसाठी बनवलेला आहे खास. हे बघा, तुम्ही ही स्केटिंग बघू शकतात. अतिशय सुंदर. हे सुद्धा पाण्याचंच आहे मित्रांनो. पाणी आत्ता कम्प्लीट फ्रीज आहे. फ्रीज झालेल्या पाण्यामध्ये जनरली ते वातावरण किंवा टेम्परेचर आपण म्हणू शकतो की जेव्हा -10च्या वरती, म्हणजे -10, 11 असं जेव्हा जातं तेव्हा लेयर जी असते ती सॉलिड लेयर होऊन जाते बर्फाची. आणि अशा प्रकारे स्केटिंग हे एक्सपिरियन्स करतात. आत्ताचं टेम्परेचरसुद्धा -10 आहे. पण तुम्ही बघू शकतात की अतिशय सुंदर असं वातावरण. गेस वॉट, यू नो, आत्ता वाजले किती असतील तर संध्याकाळचे माझ्या मते फक्त 6:30 वाजलेले आहेत. आणि तुम्ही अंधार बघू शकतात. इथे एक बायोडोम आहे. बायोडोम नाही म्हणणार मी, एक डोम आहे जो मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हा जो ब्ल्यू कलरचा बायोडोम जो दिसतोय याच्या इथे एक छान असं क्लब्स आहेत जिथे ऑलिम्पिक लेवलचे स्विमिंग करणारे किंवा स्विमर्स जे आहेत ते प्रॅक्टिस करत असतात. आम्ही लास्ट समरला तिथे स्विमिंगला गेलेलो. तिथं आम्ही बघितलेलं की सिंक्रोनायझेशन ऑफ लेग्स while doing dance was pretty good. अँड आपण हे सगळं टी व्हीवर बघतो ते आम्ही प्रत्यक्षात बघितलं आहे की इथले स्विमर कसे स्विम करतात किंवा कसे प्रॅक्टिस करतात. इथे पण बघू शकतो सुंदर असा कलर या लाइटिंग्समुळे येतो. आणि पडला. मित्रांनो, हे जेवढं इझी वाटतंय तेवढं इझी नाही आहे. प्रॅक्टिस असेल तर करण्यात पॉईंट आहे. अदरवाईज फ्रॅक्चर्स, देन तुमचे पेन्स, नसांवर नस चढणे हे कॉमन्स गोष्टी आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की कॅनडाची हेल्थ सिस्टीम खराब नाही म्हणणार, पण इथे इंडियासारखं नाही आहे की जे
इमिजिएट आपल्याला डॉक्टर अवेलेबल होऊन जातात. इथे तसं नाही आहे, तुम्हाला 911ला कॉल करायचा असतो आणि तुम्हाला सिम्टम्स विचारतात, किती दिवसांपासून काही प्रॉब्लेम आहे, त्यानंतरच ते डॉक्टर असाईन करतात. अदरवाईज नॅचरली हील होणं हे प्रायोरिटी असते यांच्या इथे. सुंदर कलर लायटिंगचा. आता आपण त्या ब्रिजवरून खालच्या साईडला जाऊयात. सगळे आपले मित्र आहेत.